श्री स्वामी समर्थ. पूर्वपुण्याई गाठी म्हणून पावलं नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. किती सोप्या भाषेमध्ये स्वामींनी आपल्या स्वामीचरित्रामध्ये सांगितलं आहे. पूर्वपुण्याईच्या गाठीमुळे आपल्याला नरदेह मिळाला आहे, याचे उत्तम सार्थक आपल्याला कसे करायचे योग्य रीतीने ते आपण ठरवायचे आहे. जर स्वामींची सेवा केली तर आपले बहुतारणारे स्वामी आपल्याला या नौकेतून तारून नेणार आहे, हे स्वामींनी आपल्या स्वामीचरित्रामध्ये सांगितलं आहे. आजचा अनुभव हा खूप सुंदर आहे. हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा. चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आपले स्वामी आई यांना त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठे अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसं तर मी खूप दिवसापासून स्वामींच्या सेवेत आहे, पण म्हणतात ना, खऱ्या अर्थाने मी जेव्हा स्वामींची सेवा करायला लागले तो काळ होता 2016चा. माझे जे आजोबा होते ते लहानपणापासून आमच्यावरती संस्कार करत होते. ते दत्तगुरूंचे खूप निष्ठावान भक्त होते. आमच्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण कायम होत असायचं. त्यामुळे लहानपणापासून दत्तगुरूंच्या सेवेचं वेळ आम्हाला लागलेलं होतं. गुरुवार उपवास वगैरे करणे, आरती वगैरे करणे आजोबा आम्हाला शिकवत होते. तेव्हापासूनच आम्ही स्वामींच्या सेवेत होतो असं म्हणायला हरकत नाही, कारण दत्त महाराजांचं रूपच आपले स्वामी आई आहे. ज्यावेळेस मी कॉलेजला होते त्यावेळेस सर्वप्रथम मला स्वामींचं खूप वेड लागलं, कारण मोबाईलवरती बघून मला स्वामी म्हणजेच दत्तगुरू आहे असं जेव्हा कळालं त्यावेळेस मी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली. स्वामी चरित्र आणलं, त्यानंतर स्वामींची सेवा सुरू झाली. आणि जेव्हा माझं कॉलेज चालू होतं त्यावेळेस मी पुणे येथे होती. मी दादरच्या मठामध्ये कायम माझं जाणं येणं चालू होतं. आणि त्यानंतर माझं कॉलेज संपलं. आता जॉबची खूप मोठं टेन्शन होतं. मी स्वामींचं सारामृत रोज वाचत असायची. बसमध्ये जाताना स्वामींचं सारामृत काढायची, वाचायची, कोणाकडे लक्ष देत नसायची. जणू काय स्वामी माझ्या पुढेच बसलेले आहे असं मला भासायचं. आणि मी स्वामींचं चरित्र रोज वाचत असायची. ते वाचून माझं पूर्ण पाठ झालं होतं. त्यातील एक अक्षर मला कळू लागला होता. स्वामी काय आहे कळू लागले होतं. माझं लग्न जमायला फार अडचणी येऊ लागल्या होत्या, पण मला स्वामींनी खूप छान जॉब दिला होता. जिथे जॉब दिला तेथूनच त्या रस्त्याने जाताना मला दादरचा मठ लागत असायचा. त्यामुळे रोज स्वामींचं दर्शन माझं व्हायचं. आणि लग्न जमायला प्रचंड अडचणी येऊ लागल्या होत्या. मुलगा पसंत झाला तर घरची परिस्थिती पसंत होत नसायची, आणि जर सर्व पसंत झालं तर पत्रिका जुळत नसायचे. अशा अडचणी खूप येत होत्या. स्वामींना मागितलंच नाही की तुम्ही काही माझं लग्न जमवा म्हणून. माझ्या वडिलांनी खूप परिश्रम करून माझं लग्न जुळवलं, पण त्यामध्ये काय झालं की आमची नाडी एक आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. नाडी जर एक असेल तुम्हाला संतान प्राप्ती होण्यासाठी प्रॉब्लेम होतील असं सांगण्यात आलं. पण माझ्या वडिलांचे जे मित्र होते त्यांनी विचारलं तर ते म्हटले काहीही होत नाही, तुम्ही फक्त रक्तगट चेक करा असं सांगितलं. मग आमचे रक्तगट चेक केले तर ते वेगळे होते. तर म्हटले ठीक आहे, तुम्ही लग्न करू शकता. मग आमचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पुन्हा मी पुणे येथेच आले. आता पुणे येथे आल्यानंतर म्हणजे स्वामींची माझ्यावरती खरंच खूप कृपा आहे की स्वामींनी मला तिथेच आणलं. आणि ज्या ठिकाणी माझा जॉब होता मी तिथे जवळ आसपास रूम घेतली. आणि मग माझं दादरच्या मठामध्ये जाणं खूप सोपं झालं होतं. मला खूप स्वामींची सेवा माझ्याकडनं होऊ लागली. त्यानंतर हळूहळू कोविडचा काळ सुरू झाला. कोविडच्या काळामध्ये मला कोणी साथ दिली असेल ती फक्त माझ्या स्वामी आईनी. कोणीच कुणाचं नसतं. या काळामध्ये मला खूप भयानक अनुभव आले. ज्यांना मी आपलं मानलं होतं त्या सर्वांनी आमची साथ सोडली होती. त्यावेळेस माझ्या मिस्टरांना हा कोरोना झाला होता. कोरोना झाल्या आमच्याकडे कोणीच बघत नव्हतं. आम्हाला हॉस्पिटलमध्ये अक्षरशः कोणी घेतसुद्धा नव्हतं. मी त्यावेळेस स्वामींना खूप कळवळून विनंती केली की स्वामी जे काय असेल आता ते
ते तुम्हीच बघा असं मी स्वामींना म्हटली. त्यावेळेस स्वामी भक्तांनो, स्वामींनी माझं ऐकलं आणि म्हणजे तिथे आम्ही ज्या हॉस्पिटलला गेलो होतो, ज्या हॉस्पिटलमध्ये एकही व्हेंटिलेटर शिल्लक नव्हतं, तिथे गेल्यानंतर मी स्वामींना कळकळून विनंती केली. ते डॉक्टर म्हटले तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला कुठेही घेऊन जा असं ज्यावेळेस म्हटले, त्यावेळेस मी स्वामींना कळकळून विनंती केली की स्वामी मला आता फिरायला लावू नका, माझ्या पाठीमागे कोणीच नाही, मी एकटीच होते अशी, की माझ्या मिस्टरांसोबत होते, बाकी दुसरं कोणीच नव्हतं. त्यावेळेस स्वामींनी मला प्रचंड ताकद दिली, खूप बळ दिलं असं म्हणायला हरकत नाही. आणि मग काय झालं की त्यांनी असं डॉक्टरांनी सांगितलं, त्याच वेळेस काय झालं, जे पेशंट व्हेंटिलेटर होतं ते एक्सपायर झाल्यानंतर मग लगेच माझ्या मिस्टरांना तिथे ॲडमिशन मिळालं आणि मिस्टरांना व्हेंटिलेटरवर ठेवलं. त्यांची ऑक्सिजन लेवल फार कमी झालेली होती. डॉक्टरांनी गॅरंटी दिलीच नव्हती की हे वाचतील म्हणून, पण मी काय करायची की तारक मंत्र कंटिन्यू त्यांच्या कानाजवळ लावून ठेवत होती. स्वामींचा धावा कंटिन्यू चालू होता आणि आमच्याकडे कोणीही येत नव्हतं, आम्हाला खायला प्यायला देखील काहीच नव्हतं. पण जे काही म्हणतात ना की माणुसकी जपतात काही लोक, त्यांनी आम्हाला खरंच खूप साथ दिली. म्हणजे स्वामींनी त्यांच्या थ्रू आम्हाला मदत केली असं म्हणायला देखील हरकत नाही. माझ्या मिस्टरांना जेवण, मला जेवण तेच लोक देत होते. त्यावेळेस खूप रडायला येत होतं की खरंच कळतं ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस कोण आपलं आहे आणि कोण परकं आहे हे त्यावेळेस कळालं. त्यानंतर माझे मिस्टर तेथून सुखरूप बाहेर आले, आम्ही तेथून घरी आलो. त्यानंतर मला जवळपास 2022ला स्वामी कृपेने संतानप्राप्ती झाली. तीही मला प्रेग्नन्सी राहत नव्हती, पण ज्या सरांनी सांगितलं होतं त्यांनी मला एक स्तोत्र म्हणायला लावलं होतं. ते तुम्ही स्वामींच्या मठात जा किंवा कुठेही दत्त मंदिरात जाऊन तुम्ही म्हणा असं ते म्हटले होते. आणि मग मी ते स्तोत्र रोज तिथे जाऊन म्हणत होती. 1 महिन्यामध्येच महाराजांनी मला खूप मोठी बातमी दिली की मी एक आई बनणार आहे अशी चाहूल मला लागली. आणि 9 महिन्यानंतर स्वामी महाराजांनी मला खूप छान मुलगा दिला. खूप छान, खूप गुणी, खूप सद्गुणी आहे. जेव्हा प्रेग्नेंट होती त्यावेळेस महाराजांची माझ्याकडून स्वामींनी खूप सेवा करून घेतली. गायत्री मंत्र, रामरक्षा स्तोत्र, कालभैरव अष्टक, त्यानंतर महाराजांचं नामस्मरण, तारक मंत्र, मी पोटावरती हात ठेवून रोज ही सेवा करू लागली होती. स्वामी माझ्याकडून करून घेत होते. त्यामुळे माझा मुलगा हा खूप हुशार झाला. आज देखील गर्भसंस्काराचे हे फायदे आहेत हे मला लक्षात आले. ज्यावेळेस मुलगा झाला आणि तो खूप हुशार होता त्यावेळेस कळालं की हे गर्भसंस्कार आहे. आज आपण जर TV बघत बसलो तर आपली मुलं देखील झाल्यानंतर तेच करणार आहे हे त्याच्यातून मला तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळे ज्या कोणी माझ्या माता बहिणी प्रेग्नेंट असतील त्यांनी महाराजांची खूप सेवा करा, रामरक्षा स्तोत्र म्हणा, त्याचं तीर्थ घ्या. बघा तुमचं बाळ हे खूप बुद्धिमान आणि खूप हुशार होईल. माझा हा खूप मोठा अनुभव आहे. त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझा मुलगा हळू मोठा होऊ लागला, स्वामींची सेवा वाढली. मी जे माझं हे आहे घर आहे, स्वामी कृपेने आम्हाला राहण्यासाठी म्हणजे आम्ही रेंटनी राहत होतो. स्वामी कृपेने आमचं स्वतःचं घर होण्याची माझी खूप इच्छा होती. त्यासाठी मी संक्षिप्त गुरुचरित्र 7 पारायण केले आणि त्या 7 पारायणामध्ये आमचं स्वतःचं घर झालं. आमचं लोन होणं हे फार अवघड होतं, कारण माझ्या मिस्टरांनी अगोदर आम्ही एका घरावरती लोन काढलं होतं आणि खूप कर्ज झालं म्हणून ते घर आम्ही विकलं होतं, कारण आमचे पूर्ण हप्ते हे थकलेले होते. त्यामुळे आमचा क्रेडिट स्कोअर हा फार डाऊन झालेला होता. त्यामुळे सर्व बँक आम्हाला अगोदर सर्व प्रोसेस वगैरे व्हायची आणि ज्यावेळेस सर्व काही बघितलं जायचं त्यावेळेस ते सांगायचे की तुमचं लोन होऊ शकत नाही. इथपर्यंत परिस्थिती आलेली होती. त्यावेळेस मला खूप वाईट वाटायचं. एक दिवस अशीच मठामध्ये गेले, खूप रडली की स्वामी की तुम्हीच आता काय आहे ते करा, मला काहीच सांगू नका, माझं काहीच नाही, तुम्ही जे करताल ते आहे, फक्त एक स्वतःचं हक्काचं घर द्या, ते आमचं नसून तुमचंच आहे, पण आम्हाला त्या घरातून कोणी बाहेर काढणार नाही, त्यासाठी आम्हाला ते घर द्या असं मी स्वामींना बोलली. आणि काय आश्चर्य स्वामी भक्तांनो, 15 दिवसामध्ये आमची लोनची पूर्ण प्रोसेस ही कंप्लीट झाली, फक्त स्वामींच्या कृपेमुळे. जे कोणी भेटलं ते स्वामी सेवेकरीच भेटलं, स्वामींनी मदतीसाठी पाठवलं. त्यानंतर आमची प्रोसेस झाली आणि जे घर आवडलं होतं ते स्वामी कृपेने आम्हाला ते घर मिळालं आणि आमची रजिस्ट्रीही झाली. त्या दिवशी खूप आनंदात मी पेढे घेऊन स्वामींना मठामध्ये गेली होती. स्वामी तुमच्या कृपेने घर झालं असं म्हटले. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझा मुलगा हा हळूहळू मोठा होत होता. त्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ मला माहीत नव्हते की स्वामींचे अवतार
आहेत म्हणून. त्यानंतर माझ्या जीवनामध्ये त्यांचंही आगमन झालं. एकदा असंच मी खूप डिप्रेशनमध्ये होती, खूप रडत होती की स्वामी काहीतरी मार्ग दाखवा असं म्हणत होती. कारण माझे जे ऑफिसमध्ये होते तिथे माझी फार चिडचिड झाली होती, खूप सारे भांडणं रोज व्हायचे. त्यामुळे मला खूप डिप्रेशनमध्ये मी चाललेली होती. स्वामींना म्हटलं तुम्हीच काहीतरी याच्यातून बाहेर काढा, मला याच्यातून काहीतरी मार्ग दाखवा. खूप स्वामी पुढे जाऊन रडली. त्यानंतर 1 तासाने काय झालं स्वामी भक्तांनो, ज्यांना मी कधी बघितलेलं नाही, काहीच नाही, त्या ताईंचा मला फोन आला की ताई तुम्ही स्वामी सेवेकरी आहात का? तर मी म्हटलं हो. तर म्हणे की मला महाराजांनी सांगितलं की तुम्ही टेन्शनमध्ये आहात, तुम्हाला फोन करायचा. त्यावेळेस मला खूप म्हणजे असं भरून आल्यासारखं वाटलं. त्या डायरेक्ट म्हटल्या की तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ पारायण सुरू करा, तुमच्या सर्व अडचणी ह्या दूर होतील. त्यांनी मला जेव्हा असं सांगितलं त्यावेळेस मला जणू काय महाराजांसमोर बोलत आहे असं मला वाटलं. तर मी लगेच मग दुसऱ्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ पारायण सुरू केलं. सर्व संकटावरती मार्ग जर मिळवायचा असेल तर एकच उपाय आहे, श्रीपाद श्रीवल्लभ पारायण करणे, श्रीपाद प्रभूंच्या लीला वर्णन करणे, म्हणजेच महाराजांच्या लीला वर्णन करणे. खूप छान छान त्यामध्ये त्यांच्या लीला आहेत. ज्यावेळेस हा ग्रंथ माझ्या हातात पडला त्यानंतर हा ग्रंथ मी कधीही खाली ठेवला नाही आणि माझं पारायण झाल्यानंतर ज्या काही समस्या होत्या, जे काही माझे दुश्मन होते असं म्हणायला हरकत नाही, जे माझ्यावरती रागराग करत होते, ते सर्व काही शांत झालं आणि जे माझे साठी हे होते, घातक होते, त्यांची तिथून बदली झाली. मग त्यांना तिथून काढून टाकण्यात आलं. ही फक्त स्वामींची कृपा आहे माझ्यावरती. श्रीपाद वल्लभ पारायण जेव्हापासून सुरू केलं तेव्हापासून आयुष्यामध्ये खूप सारे चेंजेस, खूप सारे बदल होऊ लागले. खरं अध्यात्म काय आहे, आपण कशासाठी जगतो, हे सर्व काही त्यावेळेस कळू लागलं आणि महाराजांची लीला ऐकून खूप मला तिथे जाण्याची इच्छा झाली. महाराजांनी जन्म पिठापूरमध्ये घेतला, पण त्यांचं जे कार्य आहे ते कुरवपूरमध्ये संपन्न केलं. तिथे त्यांनी आपलं सर्व काही कार्य कुरवपूरमध्ये संपन्न केलं आणि महाराजांना तिथे मला कळालं की जो कोणी रक्षाबंधनला कुरवपूरला जाऊन श्रीपाद वल्लभांना राखी बांधेल त्याचं रक्षण स्वामी महाराज कंटिन्यू करत असतात. असं ज्यावेळेस मला त्यामध्ये वाचलं त्यावेळेस मला वाटलं की नाही, की आपल्यालाही जायलाच पाहिजे. मिस्टरांना सांगितलं. मिस्टर म्हटले की हे बघ, आता आपली परिस्थिती अशी नाही की आपण जाऊ शकतो, काही करू शकतो. मुलगा त्याला कोण बघेल आणि एवढं म्हणजे मुलाला घेऊन जायचं, चिडचिड सर्व काही होतं म्हणे. तर नाही म्हणे, आपण नाही जायचं. पण माझी खूप जबरदस्त इच्छा होती जायची. की ऑफिसमध्येही मी सांगितलं की मला रक्षाबंधनसाठी सुट्ट्या पाहिजे. मला सुट्ट्याही मिळाल्या. रक्षाबंधन 8च दिवस राहिलं होतं. स्वामींपुढे गेली, स्वामी तुम्हाला भेटायला येण्याची फार इच्छा आहे, तुम्हाला राखी मला द्यायची आहे, मला कुरवपूर बघायचं आहे असं मी म्हटली आणि खूप रडली. ग्रंथावर जवळपास मी 1 तास स्वामींच्या पुढे रडत होती. त्यानंतर अचानक संध्याकाळी मिस्टर म्हटले की माझं एक्स्ट्रा पेमेंट झालं आहे, मला आज एक्स्ट्रा पेमेंट मिळालं आणि आपण आता कुरवपूरला जाऊया. कारण ज्यांचं आम्ही कधी आशा केली नव्हती की ते पेमेंट आम्हाला मिळेल, कारण ओव्हर टाईम जो केलेला होता ते पेमेंट शक्यतो मिळतच नव्हतं. खूप दिवसाचं ते आम्ही पेंडिंग आमचं राहिलेलं होतं आणि एकदम ते पेमेंट मिळालं. ही फक्त आणि फक्त स्वामींची कृपा, श्रीपाद प्रभूंची कृपा. त्यांच्या पुढे अंतःकरणापासून मी रडली, त्यांना विनंती केली आणि त्यांनी माझी हाक ऐकली. ही मला खूप आनंद झाला. मग सर्व काही पॅकिंग वगैरे केली. आम्ही कुरवपूरला जाण्यासाठी निघालो. मन खूप आनंदित प्रफुल्लित झालेलं होतं. खूप छान वाटत होतं. आम्ही कुरवपूरला गेली. दत्त महाराजांना तिथे श्रीपाद प्रभूंना राखी दिली आणि आता माझेच तुम्ही सर्व काही आहात, माझे तुम्ही बंधू झाला आहात. आजपासून सर्व काही जबाबदारी तुमच्यावरती सोपवली आहे असं महाराजांना सांगून आम्ही पुन्हा घरी आलो. प्रवास खूप छान झाला. सर्व काही व्यवस्थित आमचं पार पडलं. आणि स्वामी भक्तांनो, माझे मिस्टर ज्या कंपनीमध्ये कामाला होते तिथे त्यांना एक दिवस असेच रात्री ते बसलेले होते. त्यांची नाईट ड्युटी होती. त्यावेळेस माझं स्वामीचरित्राचं पारायण चालू होतं. 108 पारायण मी स्वामींचे करत होते आणि अचानक त्यांना रात्री काय झालं की तिथे कोणीच एवढं नव्हतं. सिक्युरिटीही बाहेर असतात आणि ते आतमध्ये 3 जण होते. 2 जण झोपलेले होते. माझे मिस्टर एकटेच काम करत होते. त्यावेळेस अचानक त्यांच्यापुढे इतका मोठा साप आला की तो त्यांना दंश करणार. तेवढ्यात माझ्या मिस्टरांनी श्री स्वामी समर्थ म्हणून हात
मागे घेतला आणि खूप मोठ्या संकटातून वाचवलं. तो साप नंतर कुणालाही दिसला नाही. तो त्यांना चावा करणार होता. सर्वांना उठवलं, सर्व सांगितलं, सर्वत्र शोधला, पण तो साप कुणालाही दिसला नाही. त्यानंतर सर्वांना खूप भीती वाटायची की तिथे काम करण्यासाठी. मग मी जे पारायण करत होती, जी उदी होती ती उदी आणि पिवळ्या मोहऱ्या यावरती कालभैरव अष्टक म्हटलं आणि माझ्या मिस्टरांना म्हटलं तिथे सर्वत्र टाका, तुम्हाला कोणालाही घाबरण्याची भीती नाही, महाराज तुमचं संरक्षण जसं तुमचं केलं तसं प्रत्येकाचं करेल असं मी म्हटले. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी तसंच केलं आणि त्यानंतर त्यांना कोणालाही कधीच भीती वाटली नाही आणि काहीच नाही. ते खूप व्यवस्थित कधी काम करू लागले. हाही खूप मोठा अनुभव स्वामींनी दिला. स्वामींनी माझे मिस्टरांना 2 वेळेस खूप मोठ्या संकटातून वाचवलं. स्वामी भक्तांनो, त्यानंतर काय झालं की माझा मुलगा जो आहे त्याला शाळेत सोडण्यासाठी आम्हाला म्हणजे मी जात असते. पण त्या दिवशी काय झालं की मला ऑफिस हे लवकर होतं, त्यामुळे मग मी रिक्षावाल्याला सांगितलं की तुम्ही त्याला सोडवा म्हणून. आणि त्या दिवशी नेमकी त्याची स्कूलही लवकर सुटणार होती. मी ऑफिसमध्ये सांगितलं की मला लवकर घरी जायचं आहे, पण काम खूप होतं, वरचे बॉस त्या दिवशी आलेले होते, त्यामुळे माझं जाणं झालंच नाही. रिक्षावाल्यांनी काय केलं की माझ्या मुलाला घरी सोडून दिलं. आता चावी वगैरे सर्व माझ्याकडे होती. मुलगा एकटाच घरी तिथे बसला होता. त्यानंतर स्वामी भक्तांनो, मला फार टेन्शन की आता काय करायचं, मुलगा कुठे जाईल, जर कुठे गेला तर काय करायचं. रिक्षावाल्याला मला सांगायचं लक्षातच नाही की तुम्ही त्याला स्कूलमध्येच ठेवा, कारण त्यांचे जे टीचर असतात ते फार वेळ असतात, स्कूलमध्ये ठेवा असं सांगायचं लक्षात नाही. त्यांनी त्याला सोडून दिलं. रिक्षावाल्याला फोन केला, तो म्हटला की तुमच्या मुलाला मी घरी सोडून दिलं असं म्हटला. मला फार टेन्शन आलं. म्हणजे मला काहीच कळत नव्हतं, सुचत नव्हतं की मी आता काय करू. मी सर्वांना सांगितलं की माझा मुलगा एकटाच घरी सोडलेला आहे, घरी म्हणजे कुलूप लावलेला आहे, घरी कोणीच नाही, तो जर कुठं गेला तर मला फार टेन्शन आहे. मी आता इथे थांबू शकत नाही 1 मिनिटसुद्धा. मी तसंच धावत पळत निघाली. स्वामींची मी खूप आर्ततेने हाक मारत होती की स्वामी, त्याचं रक्षण आता तुम्हीच करा, तुम्हीच सर्व काही करणारे आहात, करता करविता तुम्हीच आहात, मला काही सांगू नका, त्याचं रक्षण करा असं धावा करत होती. महाराजांचा तारक मंत्र म्हणत होती. आणि विशेष म्हणजे मला जी रिक्षा मिळाली, ऑटो मिळाली देण्यासाठी, त्यामध्ये महाराजांचा खूप मोठा फोटो होता आणि त्यांनी तारक मंत्र चालू केलेला होता. त्यावेळेस मला खूप छान वाटत होतं की नाही, स्वामी आहे म्हणून. जेव्हा घरी आले त्यावेळेस माझा काळजाचा ठोका चुकला, कारण माझा मुलगा घरापुढे कुठेही मला दिसत नव्हता. मी सर्वत्र शोधलं, सर्व बघितलं. आता काय करायचं, खूप मोठा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला. पण एकदा म्हटलं की वरच्या ताईंकडे गेला की काय, आपण बघून येऊया, म्हणून मी वरती गेले. तर माझा मुलगा त्यांच्या घरी होता. म्हणजे स्वामींनी त्याला बुद्धी दिली की तिथे जा. त्या ताई बोलल्या की मला माहीत नव्हतं तो घरी आला, तुम्ही म्हणजे सांगितलं नाही मला. त्या गडबडीमध्ये त्यांनाही फोन करायचं लक्षात नाही. तो माझ्याकडे दरवाजा वाजवला, आला म्हणे की माझी आई घरी नाही, मला माझी आई येऊपर्यंत तुमच्या इथं थांबू देता का, असं तो म्हटला. आणि मग महाराजांनीच त्याला बुद्धी दिली खूप. मग मी स्वामींचे आभार मानले की स्वामी, खरंच तुम्ही प्रत्येक भक्ताची हाक धावून येतात आणि प्रत्येक संकटाला त्याच्यापुढे उभे राहत असतात. असाच स्वामी भक्तांनो, गुरुवारचा दिवस होता. गुरुवारी मी महाराजांचा पंचामृताने अभिषेक रोज करत असते आणि त्या दिवशी देखील पंचामृताने अभिषेक करायला मी सुरुवात केली. आणि स्वामींना सहज मनामध्ये आलं की काहीतरी प्रचिती द्या, काहीतरी अनुभव द्या, तुमचं अस्तित्व माझ्या घरात असल्याचं मला काहीतरी दाखवा, असं स्वामींना बोलली. आणि स्वामी भक्तांनो, आश्चर्याची घटना म्हणजे जेव्हा मी पंचामृताचा अभिषेक केला त्यानंतर महाराजांची मूर्ती मला हसताना दिसू लागली. माझ्याकडे बघून ते हसत होते. मला माझ्या डोळ्यावरती विश्वासच बसत नव्हता की ही महाराजच आहे. माझ्या अंगावरती थरारून काटा आला की स्वामी खरंच हसताय की काय. मला त्या दिवशी खूप आनंद झाला की स्वामी प्रत्यक्षात माझ्या घरामध्ये आहे. माझ्यावरती प्रत्येक येणारं संकट अगोदर स्वामी महाराज त्यांच्यावरती घेतात, नंतर ते माझ्यापर्यंत येतात. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की स्वामींनी माझ्याकडून निरंतर त्यांच्या चरणाची अखंडित सेवा करून घ्यावी. मला त्यांच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी कधीही देऊ नये, अशीच सेवा माझ्याकडून त्यांनी करून घेत राहा. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले स्वामींचे हे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.